आज त्यांची गीत साजरी करतो यात नवल नाही. बघा जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन कुणी केलंय? एका काळचे कट्टर वैरी, एका काळचे कट्टर वैरी, कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट. हो, रामेश्वर भट्ट. त्या रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबरायांना नको त्या प्रकारानं त्रास द्यावा, नको त्या प्रकारानं बोलावं, टोचावं. हो, नको नको त्यावेळी त्यांचा अपमान करावा. हो, महाराजांची अशी स्थिती करून टाकली होती का महाराजांना वाटायचं गावात राहावं का निघून जावं. हो, गाव सोडून निघून जावं अशा अवस्थेला आणून ठेवलं होतं कुणी? रामेश्वर भट्टांनी. रामेश्वर भट्टांनी जेवढा जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला तेवढा कुणीच बाबांनो कुणीच त्रास दिला नाही, कुणीच त्रास दिला नाही. हो, किती त्रास दिला बाबांनो. जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाची गाथा तयार करण्यासाठी कितीतरी कष्ट घेतले, कितीतरी कष्ट घेतले, किती कष्ट घेतले बाबांनो. सकाळी उठावं, गळ्यामध्ये विडा अडकवावा, हातात चिकल्या घ्याव्या, कधी भंडारा डोंगरावर, कधी भामचंद्रा डोंगरावर जाऊन भगवंताचं भजन करावं, चिंतन करावं. आणि त्या चिंतनातून जो अनुभव प्राप्त व्हायचा ना महाराजांना, तो अनुभव अभंगाच्या रूपात महाराजांनी लिहून ठेवावा आणि त्याची गाथा निर्माण व्हावी. ती गाथा, ती जगद्गुरु तुकोबरायची गाथा रामेश्वर भट्टाने घ्यावी, कागदामध्ये चिंतकामध्ये गुंढाळावी, खालून दगड वरून दगड बांधून आणि त्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकावा. एवढा जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला. काय काय वेदना झाल्या असतील त्या महाराजांना, विचार करा. अहो, ज्याच्या करता, ज्या गाथ्या करता संसाराचा विचार केला नाही, बायका मुलांचा विचार केला नाही आणि गाथा तयार केली. आणि तीच गाथा जर रामेश्वर भट्टानं इंद्रायणीच्या डोहात दगड बांधून जर बुडवली असत तर महाराजांची अवस्था काय झाली असेल कल्पना करा आपण. हो, काय तळमळ झाले असेल. पण जगद्गुरु तुकोबराय कधीही त्या रामेश्वर भट्टाला उलटून बोलले नाही बाबांनो, कधीच उलटून रागानं बोलले नाही. कारण संतांचा तो गुणच असतो, गुणच असतो. बघा एकदा काय झालं, ते जगद्गुरु तुकोबरायांना बंबाजी बुवाने काठीनं मारलं, काठीनं मारलं, बरोबर ना? किती मारलं? शेटे फाटेपर्यंत मारलं, शेटे फाटेपर्यंत मारलं. एवढं मारल्यानंतर त्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनाला बंबाजी बुवा आले नाही, आले नाही म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना वेगळं वाटलं. बंबाजी बुवा आज का आले नाही? का आले नाही? कारण 14 टाळकऱ्यांपैकी ते एक टाळकरी होते, जगद्गुरु तुकोबरायचे ते एक टाळकरी होते. मग बंबाजी बुवा का आले नाही? का आले नाही म्हणून मंबाजी बुवाला घ्यायला गेले. मंबाजी बुवाला घ्यायला जात असताना टाळकऱ्यांना सांगून गेले, जोपर्यंत मी मंबाजी बुवाला घेऊन येत नाही तोपर्यंत भजन चालू ठेवा. मंबाजी बुवाच्या घरी गेले, महाराजांना आवाज दिला, महाराज का आले नाही कीर्तनाला? का आले नाही तुम्ही? काही चुकलं का आमचं? का दुपारी मला मारलं? दुपारी मला मारत असताना तुमच्या हाताला काही इजा झाली असेल, तुमचे हात दुखत असतील म्हणून तुमचे हात चेपून देऊ का? का आले नाही? मंबाजी बुवाच्या डोळ्यात पाणी आले, मंबाजी बुवाच्या डोळ्यात पाणी आलं. जगद्गुरु तुकोबरायांना पुढे त्यांनी हात जोडले, हात जोडून जगद्गुरु तुकोबरायांना नमस्कार करून सांगतात, तुकोबा अहो तुम्हाला मी दुपारी मारलं ना. काय दुपारी तुम्हाला मी मारलं? काठीने मारलं? हो, शर्ट फाटेपर्यंत तुम्हाला मारलं, तरीही तुम्ही मला घ्यायला आलात? जगद्गुरु तुकोबराय तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही? कोण आहात? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, मंबाजी बुवा मी कोण आहे हे मलाही सांगता येणार नाही, मी कोण आहे हे मलाही सांगता येणार नाही. मी कोण आहे जर तुला माहिती करून घ्यायचं असेल तर पंढरीच्या पांडुरंगाला विचार, ते तुला सांगतील मी कोण आहे. हो, पुसणे ते पुसा. हो, पांडुरंगा हो, तुका म्हणे नोहे मी दिसतो तैसा. हो, मी जसा दिसतो ना तसा नाही बाबा, तसा नाही. हो, किती संत शांत असतील, हो किती धैर्य असेल, किती शांतता असेल. म्हणून रामेश्वर भट्टांनी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायची गाथा बुडवली ना, जगद्गुरु तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांना शब्दानं दुखवलं नाही, शब्दानं दुखवलं नाही. हो, जगाच्या मालकाला हात जोडले, मालक पांडुरंगा जर तुझ्या भक्ताची अशी अवहेलना होत असेल तर कोण तुझी भक्ती करेल? कोण तुझं नामचिंतन करेल? अरे कोण तुझी साधना करेल? कोण तुला देव म्हणेल? कोण तुला देव म्हणेल? हो पांडुरंगा आज तुला या भक्ताची लाज राखावा लागेल, लाज राखावा लागेल. माझी अभंगाची गाथा तशी जर मला परत दिली नाहीस तर माझी इज्जत जाणार नाही पांडुरंगा, तुझी इज्जत जाईल. कुणाची इज्जत जाईल? तुझी इज्जत जाईल. म्हणून या भक्ताची इज्जत तुला आज राखावा लागेल. बघा त्या पंढरीच्या पांडुरंगाला घाम फुटला बाबांनो, पंढरपूरच्या पांडुरंगाला घाम फुटला. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाने इंद्रायणी मातेला विनंती करावी, इंद्रायणी माते जगद्गुरु तुकोबरायची गाथा जगद्गुरु तुकोबराला जशीच्या तशी परत कर. इंद्रायणी मातेला हात जोडले, पांडुरंगाला हात जोडले आणि विनंती केली, पांडुरंगा मी जगद्गुरु तुकोबरायची गाथा निश्चितपणे परत करीन, पण जोपर्यंत मला त्या गाथ्याचं पारायण होत नाही तोपर्यंत मी परत करणार नाही. हो, जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याचं पहिलं पारायण जर कुणी केलं असलं तर ते इंद्रायणी मातेने. विठ्ठल
इंद्रायणी मातेनं 13 दिवस त्या जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण केलं. 13व्या दिवशी पारायण पूर्ण झालं आणि मग जशी पाण्यावरती आपण जशा लाह्या करतात ना बाबांनो, पाण्यावरती जशा लाह्या करतात ना, तशी जगद्गुरु तुकोबाराची गाथा जशा लाह्या पाण्यावर तराव्यात ना, तशी जगद्गुरु तुकोबाराची गाथा पाण्यावरती तरू लागली. हा महाराजांचा अधिकार आहे. हो, एकदा काय झालं, त्या रामेश्वर भट्टाने अंगडशा नावाच्या फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केली. केल्यानंतर त्या रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दहा सुरू झाला. दहा म्हणजे आग होऊ लागली. काही केल्या तो दहा शांत होत नाही. हो, रामेश्वर भट्टांना विचार पडला आता काय करावं. म्हणून रामेश्वर भट्ट निघाले, आळंदीला येऊन माऊलीच्या समाधी समोर अनुष्ठान करू लागले. हो, अनुष्ठान चालू असताना माऊलीनं रामेश्वर भट्टांना स्वप्नात दृष्टांत दिला. रामेश्वर भट्ट, अहो, तुमच्याकडनं जगद्गुरु तुकोबाराची अवहेलना झालेली आहे, म्हणून तुमच्या अंगाचा दहा होतोय. आता तुम्ही काय करा, जगद्गुरु तुकोबारांना शरण जा. जगद्गुरु तुकोबारांना शरण गेल्याशिवाय तुमच्या अंगाचा दहा शांत होणार नाही. हो, रामेश्वर भट्टांना वाटलं काय त्या माणसाला केवढा त्रास दिला आणि आज त्याची शरणागती करायची. कसं शरण जाऊ, कशी त्यांची भेट घेऊ, कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ. पण जावंच लागेल, कारण अंगाचा दहा शांत होत नाही. काय करावं, म्हणून रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांकडे आले. जगद्गुरु तुकोबारांना हात जोडले. हो, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत हे. हो, दंडवत घातलं. महाराजांना विनंती केली. जगद्गुरु तुकोबारांची कृपा त्या रामेश्वर भट्टावरती झाली. महाराज रामेश्वर भट्टाचा दहा शांत झाला. एवढंच नाही, पण त्याच रामेश्वर भट्टांना जगद्गुरु तुकोबाराची प्रचिती आली. जगद्गुरु तुकोबाराची प्रचिती आल्यानंतर तेच रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबाराची आरती लिहितात आणि त्या आरतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराचं वर्णन करतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. बाबांनो, मी पुन्हा पुढे आजपर्यंत झुकलो नाही, पण जगद्गुरु तुकोबाराच्या पायावर नतमस्तक झालो. त्याचं कारण काय, तर जगद्गुरु तुकोबारा म्हणजे सर्वसामान्य नाही, साक्षात ब्रह्म आहे. काय आहे, साक्षात ब्रह्म आहे. हो, एवढेच नव्हे, एखाद्या वेळेस या रामेश्वरामध्ये आणि भट्टामध्ये फरक असेल. काय, रामेश्वर वेगळा, भट्ट वेगळा असू शकतो, पण जगद्गुरु तुकोबारा आणि भगवान विष्णू हे एकच आहे. त्यांच्यात भेद नाही. हे रामेश्वर भट्टांचं वर्णन आहे. हो, रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या आणि तुका विष्णू नाही तुझा. हो, वैर्याने जगद्गुरु तुकोबाराचं वर्णन करावं असं जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार होता. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील 4 चरणाचा अतिशय महत्वाचा मृत्यूलोकात जन्माला आलेल्या मनुष्य योनीतील जीवानं नेमकं कोणता विचार करावा, त्या विचाराचा सारांश सांगणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल मनुष्य जीवन प्राप्त झालं ना बाबांनो, मग मनुष्य जीवनात आल्यानंतर सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, मिथ्य काय, लटकं काय, याची शहानिशा करता आली पाहिजे, याची ओळख करता आली पाहिजे. त्याच्याकरता मनुष्य देहाची प्राप्ती आहे. पण महाराज, काही लोकांना मनुष्य देह प्राप्त होऊन सुद्धा त्यांना अजून वाटत नाही मी मनुष्य जन्माला आलो म्हणून. अजून त्यांच्या लक्षातच नाही मी माणसाच्या जन्माला आलो. हो, त्यांच्या लक्षातच येत नाही. काय झालं बाबांनो, बोरगाव सारख्या ठिकाणी एक व्यक्ती क्षेत्री विकत घ्यायला गेला. काय घ्यायला गेला, क्षेत्री विकत घ्यायला गेला. क्षेत्री विकत घ्यायला गेल्यानंतर त्या दुकानदाराला विचारू लागला, बाबा क्षेत्री आहे? हो म्हणे, क्षेत्री आहे. कितीला आहे? 200 रुपये क्षेत्रीची किंमत आहे. तू घेणारा म्हणू लागला, बाबा किंमत लयच आहे, 200 रुपये म्हणजे लयच झाले ते. बघ कितीला घेतो, 100ला देता का?
आता बोहनीची वेळ होती, सकाळी सकाळी गेलेला होता हा, बोहनीची वेळ होती म्हणून दुकानदाराने त्याला 100 रुपये छत्री दिली. छत्री याने घेतली, 100 रुपये दिले आणि तो दुकानदाराला विचारू लागला, दुकानदार अहो छत्री मी तुमची घेतली पण या छत्रीची गॅरंटी काय, छत्रीची गॅरंटी काय. हो त्यावेळेस तो दुकानदार म्हणू लागला, बाबा छत्रीला 200 वर्ष काहीच होत नाही. किती वर्षे? 200 वर्ष काहीच होत नाही, फक्त 2 अटी आहेत. काय अटी आहेत? हिला उन्हात न्यायचं नाही आणि पाण्यात भिजवायची नाही. 200 वर्ष छत्रीला काहीच होत नाही. मग छत्री काय देवाऱ्यावर ठेवायला घ्यायची का? तशी काही काही माणसं बाबा हो धड शेतीकडे पण नाही, काय धड शेतीकडे पण नाही, धड मंदिराकडे पण नाही. हो धड मंदिराकडे पण नाही. अशा व्यक्तींना जगद्गुरु तुकोबाराय सांगते, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते तुका म्हणे येथ भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. मग अनमोल किमतीचा मनुष्य दे तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. दुर्लभ आहे हा सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही. याच्या प्राप्ती करता 83,99,999 वेळा जन्माला यावं लागतं. किती वेळा? 83,93,99,999 वेळा जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. तेव्हा कुठे याची प्राप्ती, तेव्हा कुठे याची प्राप्ती. महाराज सांगतायत, अनंत जन्माचे शेवट पाहता नरदेह आला तुझी या हाता. अनंत जन्माचा ज्या वेळेस आपण शेवट पाहू जातो ना, तेव्हा कुठे याची प्राप्ती आहे, तेव्हा कुठे याची प्राप्ती आहे. याच्याही पुढे ज्याच्याही पुढे जगद्गुरु तुकोबाराय सोपं करून सांगतायत. महाराज सांगतायत, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा, मग लागे वारा मानवाचा. आणि एका एका योनीमध्ये जीवाला कोटी कोटी वेळेला जन्माला यावं लागतं, कोटी कोटी वेळेला मरावं लागतं. हा जीव कितीतरी वेळा जन्माला आलेला आहे आणि कितीतरी वेळा मृत्यू पावलेला आहे, कितीतरी वेळा गेलेला आहे. हो म्हणून या देहावरती अनंत जन्माचे संस्कार झालेले आहेत. किती जन्माचे? अनंत जन्माचे. हो बहुत दुरुणी आलो मेगा, दुःख झाले दारुण. हा प्राप्त करून घेण्यासाठी खूप दुःख सहन केलं या जीवाने, खूप दुःख सहन केले. हो म्हणून या देहावरती अनंत जन्माचे संस्कार झालेले आहेत. हा जीव कधी बैल झाला, हा जीव कधी कुत्रा झाला, हा जीव कधी बैल झाला. हो हो म्हणून आपण सहज व्यवहारामध्ये जर एखादा मनुष्य खूप काबाड कष्ट करत असेल, खूप राबत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? काय बैलासारखा राबतो, बोलतो की नाही? बोलतो ना. किंवा एखादा मनुष्य जर छोट्या मोठ्या मुद्द्यावरून हाव हाव खाव खाव करत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? अरे त्याला काही विचारा, ते काय करतोय? कुत्र्यासारखं हाव हाव खाव खावच करतो. म्हणजे कुत्र्याचे संस्कार, अनंत जन्माचे संस्कार या देहावरती झालेले आहे. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्म इंद्रिये आणि 11वं मन. या सर्व गोष्टी जर भगवंताने कशासाठी दिल्या असतील तर त्या केवळ त्याला जोडून घेण्याकरता, केवळ त्याला जोडून घेण्याकरता दिली. इंद्रिय हातपाय कान नाक मुख डोळा बोलाया वचन आणि तेने तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवन रोग. हो जीवपणाचा नाश करून घ्यायचा असेल तर त्याला जोडलं पाहिजे, त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून त्याच्याकरता याची निर्मिती आहे. कशाकरता? त्याची प्राप्ती करून घेण्याकरता याची निर्मिती आहे. हो म्हणून जीवाने कधीतरी बसून विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. मनुष्य जीवा सगळ्याच गोष्टीचा विचार करतो बाबांनो, सगळ्या गोष्टीचा विचार करतो. बघा साधी पायात घालायची चप्पल, पायात घालायची चप्पल जर दुकानदाराकडे विकत घ्यायला गेला ना, तर 10 वेळा ती चप्पल उलटी पालटी करून पाहतो. पट्टे चांगले आहेत का, तळ चांगला आहे का, व्यवस्थित आहे का, 10 वेळा ती चप्पल तपासून घेतो. साधी पायात घालायची चप्पल विकत घेत असताना 10 वेळा विचार करतो. पण भगवंताने हा मनुष्य दे कशा करता दिला याचा कधी विचार करत नाही. मनुष्य देह प्राप्त झाला तो केवळ त्याच्या प्राप्ती करता, परंतु मनुष्य जीवाने संपूर्ण आयुष्य वायाला घातलं ते म्हणजे धन संपत्ती मान प्रतिष्ठा कमवण्याकरता. कशा करता? आयुष्य मिळालं होतं, जीवन प्राप्त झालं होतं, ते कशा करता? भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता. परंतु संपूर्ण आयुष्य आम्ही वायाला घातलं ते कशा करता? धनसंपत्ती कमवण्याकरता. हो धनसंपत्ती कमवण्याकरता. मग धनसंपत्ती कमवू नये असं माझं मत नाही, धनसंपत्ती कमवू नये असं माझं बिलकुल मत नाही. धनसंपत्ती जरूर कमवावी, जरूर कमवावी. कारण या विश्वाचा, या जगाचा असा नेम आहे, ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे, ज्याच्याकडे जास्त इस्टेट आहे, आज जगामध्ये त्यालाच जास्त मान आहे, आज जगामध्ये त्यालाच जास्त किंमत आहे. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. हो
सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे, ज्याच्याकडे जास्त इस्टेट आहे, त्याला आज जगामध्ये किंमत आहे. हा जगाचा नियम जरी असेल, पण कितीही तुम्ही धनसंपत्ती कमवा, त्या धनसंपत्तीपासून तुम्हाला सुखाची, समाधानाची कधीच प्राप्ती होणार नाही, कधीच प्राप्ती होणार नाही. जर धनसंपत्तीने जर सुखाची प्राप्ती झाली असती तर राजा हो, पूर्वीच्या राजांनी सर्व संघाचा त्याग करून अरण्यामध्ये जाऊन भगवंताची साधना केली नसती. काय भगवंताची साधना केली नसती. हो, या मृत्यू लोकांमध्ये एक राजा होऊन गेला, एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव भरत. काय नाव त्याचं? भरत. ज्याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत ठेवण्यात आलं. कोणाच्या नावावरून? भरत. भरत राजाच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत ठेवण्यात आलं. त्या भरत राजाचं ऐश्वर्य किती होतं, काय ऐश्वर्य होतं. हो, काय ऐश्वर्य, किती संपत्ती होती. अहो, स्वर्गातल्या देवादिकांना जे भोगायला मिळतात ना स्वर्गात, तो राजा या मूर्ती लोकात भोगायचा. तो राजा या मूर्ती लोकात भोगायचा. एवढं मोठे त्याचं ऐश्वर्य होतं, एवढी त्याची संपत्ती होती. त्याची संपत्तीचं वर्णन करत असताना ती मदालसा माता गोड वर्णन करते. मदालसा माता म्हणते, 18 भार वनस्पती, 22 फळे फुले ती ओळती, वावी त्या पोखरणी, ज्यामध्ये नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राजे राणी व संपत्ती, हे सुख सांडून या कासया योग सेविती. एवढं सर्वस्व असताना सुद्धा त्या राजाने सर्वस्वाचा त्याग करावा, अरण्यात निघून जावं, भगवंताची साधना करावी. का करावी? त्याचं कारण धनसंपत्तीमध्ये सुख नाही, धनसंपत्तीमध्ये सुख नाही. म्हणून ती मदालसा माता बाळाला पाळण्यामध्ये झोका देत असताना गोड उपदेश करते, गोड उपदेश करते. हे बाळा, उठ उठ आणि सद्गुरूला शरण जा बाबा. काय? सद्गुरूला शरण जा. सद्गुरू तुला मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग सांगतील. त्या मार्गावरती चाल, जीवनाचा उद्धार करून घे. जर तू सत्ता संपत्तीमध्ये, संसार मायाजाळामध्ये जर गुंतलास, अडकलास, तर अंतकाळी तुझी फजिती होईल. विठ्ठल अजून आपल्याला भंगावर यायला उशीर झाला. म्हणजे पहिलं चेहरा सुद्धा सुटायला काय करायचं नेमकं. कारण माळगावकरांचा आधीच का महाराज म्हणे 1-1.5 तास करा, 10 ते 10:15 पर्यंत. आता 10:30 होईल. चालू द्यायचं थोडं वेळ, चालू द्यायचं. पहिलं चेहरा सुटेपर्यंत शेवट चालेल ना गळे बाबा. बघा, म्हणून ती मदालसा माता बाळाला गोड उपदेश करते. हे बाळा, सद्गुरूला शरण जा. सद्गुरू तुला मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग सांगतील. त्या मार्गावरती चाल, जीवनाचा उद्धार करून घे. जर संसार मायाजाळामध्ये जर अडकलास, तर अंतकाळी तुझी फजिती होईल. काय होईल? अंतकाळी तुझी फजिती होईल. मग ती मदालसा मातेने त्या बाळाला गोड दृष्टांत सांगितला, गोड दृष्टांत सांगितला. ती मदालसा माता म्हणते, बाळा, मधमाशी पाहिलेस ना मधमाशा? हो, 2 मधमाशा असतात. त्या मधमाशा काय करतात? सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळ होईपर्यंत मध गोळा करण्याचं काम करतात. काय करतात? मध गोळा करण्याचं काम करतात. हो, सकाळी मधमाशानं उठावं, एका फुलावरती बसावं, त्या फुलाचा मकरंद सेवन करावा आणि पोळीमध्ये आणून जमा करावा, पोळीमध्ये आणून जमा करावा. ही दिनक्रिया त्यांची अखंड सतत अहोरात्र चालू असते. पण एके दिवशी एका मधमाशीला न रावल्यानं ती दुसऱ्या मधमाशीला विचारते, काय ग बाई, आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत मध गोळा करण्याचं काम करतो, पण कधी आपण मध खाऊन पाहिला का ग? त्यावेळेस ती दुसरी मधमाशी म्हणते, अगं, खाऊन पाहायचं जाऊ दे, खाऊन पाहायचं जाऊ दे. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत, काय, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, तोपर्यंत कमवून घेऊ. आणि एकदा शरीर थकलं का मस्त बसून खाऊ. कोण म्हणते? कोण म्हणते? मधमाशी. मधमाशी म्हणते. लक्षात ठेवा, मी तुमचं नाही सांगत, मधमाशीचं सांगतो. हो, मधमाशी म्हणते, एकदा शरीर थकलं, हातपाय थकले का मस्त बसून खाऊ. पण बाबांनो, ते मध ज्या झाडाला लटकलेलं असतं, ते मध ज्या झाडाला लटकलेलं असतं, त्या झाडाखालून जर एखादा ग्रस्त गेला, एखादा मनुष्य गेला आणि त्याची नजर जर त्या मधाकडे गेली, तर तो मनुष्य काय करतो? पहिली गौरी गवसतो. काय गवसतो? पहिली गौरी गवसतो. गौरी पेटवतो, गौरीचा धूर करतो, सगळ्या मधमाशा आंधळ्या करून टाकतो आणि सगळी पोळीच तोडून घेऊन जातो. काय करतो? सगळी पोळीच तोडून घेऊन जातो. मग ती सगळी पोळीच तोडून घेऊन गेला ना, तर त्यावेळेला त्या मधमाशांना जे दुःख होतंय ना, ते दुःख तुला काय होईल? अंतकाळाच्या वेळी होईल. म्हणून धनसंपत्तीमध्ये तू अडकू नकोस. काय अडकू नकोस? अडकू नकोस. अरे, ज्या कामासाठी मनुष्य देह मिळाला ना, त्या कामासाठी वापर, त्या कामासाठी वापर. काय, कोणत्या कामासाठी मिळाला? हो, भगवंताच्या प्राप्तीकरता मिळाला ना बाबा, मग त्या कामासाठी वापर. कारण ज्या कामासाठी जी वस्तू दिली जाते, त्या कामासाठी जर ती वापरली नाही तर ती वायाला जाते. विठ्ठल
वायाला जाते म्हणजे कशी वायाला जाते? ज्ञानोबा सांगताय, कणे विने सोपटे कणसे लागलेशी घनदाट, काय करावे गोमटे ओस नगर. बघा, ज्वारी बाजरीची शेती करणारी आपण सगळी माणसं आहोत. ज्वारी बाजरीची आपण शेती करतो. त्या ज्वारी बाजरीची शेती करत असताना त्या ज्वारी बाजरीला येणारं कणीस कसं असतं? लहान मोठं असतं. कसं असतं? लहान मोठं असतं. पण त्याच कणसामध्ये एक कणीस असं असतं, ज्वारी सारखं वाढतं, ज्वारी सारखं निसवतं, ज्वारी सारखं त्याला कणीस पण आलेलं असतं, पण त्याला ज्वारीची प्राप्ती झालेली नसते. त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेत? वांज कणीस. काय म्हणतो? वांज कणीस. माऊली त्या कणसाला काय म्हणते? सोपट कणीस. मग अशी वांज कणस आपण 2-4 तारल्या जमा केली आणि मशीन मध्ये काढली तर किती पोती ज्वारी होईल? किती पोती होईल? 0 होईल ना बाबा. अहो, ते ज्वारी सारखं वाढलंय, ज्वारी सारखं निसवलंय, ज्वारी सारखं त्याला कणीस पण आलंय, परंतु ज्वारी सारखं वाढून, ज्वारी सारखं कणीस येऊन त्याला ज्वारीची प्राप्ती न झाल्या कारणाने त्याचं जीवन जसं निरर्थक तसं मनुष्य देह प्राप्त होऊन जर तुम्हाला आम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून नाही घेता आली तर तुमचं आमचं जीवन सुद्धा निरर्थक. विठ्ठल माऊली दुसरा दृष्टांत सांगतायत. साबरी वारंलेल्या स्थळाला वरी फळना तू पोकळा, कास्ताना झाले गळा शिळे जैसे. साबरीचं झाड असतं, सगळ्यांनी पाहिले ना साबरीचं झाड? साबरीचं झाड, हो, त्या साबरीच्या झाडाला फळं येतात, फुले येतात. ते फळ कुणी खातं का? त्याचं फुल कुठे वापरात येतं का? पूजेला वगैरे नाही ना. किंवा त्याचं लाकूड कुठे इमारतीला वापरतो का आपण? घराला काही नाही. अहो, इमारतीला नाही, आपण चुल्यात जाळायला सुद्धा ते वापरत नाही. हो, जसं साबरीचं झाड झाडाप्रमाणे वाढून सुद्धा त्याचं जीवन जसं निरर्थक ना, तसं तुम्हाला आम्हाला मनुष्य देह प्राप्त होऊन जर स्वस्वरूपाची त्या आपल्या हृदयात असणाऱ्या आत्मतत्वाची जर जाणीव नाही झाली ना तर तुमचं आमचं जीवन सुद्धा निरर्थक. मनुष्य जीवन मिळालं ना, मग मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवन 3 गोष्टीचा विचार करावा. किती गोष्टीचा? 3 गोष्टीचा. ज्ञातव्य, प्राप्तव्य आणि कर्तव्य. ज्ञातव्य म्हणजे काय, प्राप्तव्य म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय, थोडं आपण पाहूया, थोडंच पाहूया. ज्ञातव्य म्हणजे काय? या विश्वामध्ये जाणून घेण्यायोग्य काय वस्तू आहे, जाणून घेण्यालायक काय गोष्ट आहे, ती जीवानं जाणून घेतली पाहिजे. ती जीवानं काय केली पाहिजे? जाणली पाहिजे. हो, जाणून घेण्यायोग्य जी गोष्ट असेल ना ती जीवानं जाणली पाहिजे. ती गोष्ट जर जीवानं जाणली नाही तर पुढे जीवाच्या जीवनात दगा आहे, धोका आहे. माझं मत नाही, महाराजांचं मत आहे. काय महाराज म्हणतात? जाणावे ते सारे जर ते सार जर आपल्याला जाणता आले नाही तर पुढे दगा आहे. काय दगा आहे? महाराज पुरावा देतील. काय दगा आहे? विसरले तया थोर झाली हरी पचतील खाणी 84च्या. जर ते सार तत्व जर जीवाला जाणून घेता आलं नाही तर पुन्हा एकदा त्या फेऱ्याला जीवाला जावं लागेल. ज्या फेऱ्याहून फिरून आलेला आहे जीव, ज्या फेऱ्याहून जीव फिरून आलेला आहे, काय दुःख आहे हे जीवानं जाणलंय, भोगलंय. जर ते पुन्हा भोगायचं नसेल तर सार तत्व जाणलं पाहिजे. विठ्ठल मग नेमकं सार काय? सार काय? तुम्ही सारखं म्हणता सार तत्व जाणलं पाहिजे, सार तत्व जाणलं पाहिजे, पण नेमकं सार काय आहे? माऊलीला विचारलं माऊली सार काय? माऊली म्हणतात भ्रांती ते पाहे असार, भ्रांती ते पाहे असार, निर्गुण ते सार, नित्य जाण तत्वता. माऊली म्हणतात भ्रांतीने जे जे दिसतं ना बाबांनो, जे जे दिसतं ते कसं आहे? असार आहे. ते कसं आहे? असार आहे. आणि निर्गुण जे आहे, ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही, ज्याला रंग नाही, ज्याला गंध नाही, ज्याला नाव नाही, काहीच नाही, जे निर्गुण निराकार आहे त्याला म्हणतात सार. ते सार तत्व जीवाने जाणलं पाहिजे, त्याला म्हणतात सार. याच्याही पुढे जर ही माऊलींची ओवी जर आपल्या लक्षात येत नसेल तर याच्या पुढचं विठ्ठल
माऊलीने अजून सोपं करून सांगलं. हरिपाठामध्ये त्याचं उत्तर दिलं. सार काय असार काय. त्रिगुण हे सार आणि निर्गुण हे सार. त्रिगुण म्हणजे सत्व रज सत्व रज आणि तम या तीन गुणानं मिळून या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणजे जे जे आपल्याला डोळ्याला दिसतंय ते कसं आहे असार आहे. ते कसं आहे असार आहे. आणि जे दिसत नाही ते पाहायचं आहे. जे दिसत नाही ते सार आहे. आणि ते पाहण्याकरता मनुष्य जीवाचा जन्म आहे. ते पाहण्याकरता मनुष्य जीवाचा जन्म आहे. हो सार काय असार काय याचं वर्गीकरण करत असताना याचं स्पष्टीकरण करत असताना जगद्गुरु तुकोबराय अगदी सोप्या भाषेत आपल्याला उत्तर देतात. काय सांगतात. फलकट तो संसार. हो फलकट तो संसार. येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. हो फलकट संसार कसा आहे फलकट स्वरूपाचा आहे. सार रूपाने इथं भगवंत नटलेला आहे. तो सार रूपाने नटलेला भगवंत जाणायचा आहे. तो जाणायचा आहे. काय त्याला जाणण्याचा विचार करायचा आहे. हो त्याला जाणण्याचा विचार करायचा आहे. सार काय असार काय अगदी स्पष्ट तुमच्या लक्षात येण्याकरता दोन दृष्टांत सांगतो. सार कशाला म्हणतात सार विचार कशाला आणि असार विचार कशाला म्हणतात अगदी थोडक्यात सांगतो. बघा अगोदर तुम्हाला असार विचार सांगतो. असार विचार कशाला म्हणतात. माऊलीची भाषा आहे. माऊली म्हणतात की एक डोळस मनुष्य म्हणजे चांगल्या डोळ्यानं पाहणारा. डोळे चांगले होते त्याचे. डोळस मनुष्य रस्त्याने निघाल्यानंतर रस्ता चालत असताना अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. आता तो विचार यायला नको होता पण आल्यानंतर तो मनुष्य विचार करू लागला की आंधळा रस्त्याने कसं काय चालत असेल. काय गरज होती का त्याला विचार करण्याची. डोळे चांगले होते त्याचे. तो काय आंधळा नव्हता. तरी त्याच्या डोक्यात विचार आला. काय विचार आला या रस्त्याने आंधळा कसं काय चालत असेल. बरं विचार केला तर केला काय कृती करण्याची गरज. लावले डोळे लागला चालायला. आंधळा कसा चालत असेल. डोळे लावून लागला चालायला. चालता त्या रस्त्यामध्ये एक चिंतामणी होता. चिंतामणी अर्धा जमिनीच्या खाली होता आणि अर्धा जमिनीच्या वर आलेला होता. जमिनीच्या वर अर्धा आलेला होता. हा आंधळ्याचा ऍक्टिंग करत चालता नेमका त्याचा पाय त्या चिंतामणीला लागल्यानंतर तो पडला. बरं पडला आता माऊली म्हणते पडला ना तो लागला ना त्याला मग आता तरी त्याने डोळे उघडावे. आता तरी त्याने विचार करावं मी कशाला अटकून पडलोय. आता तरी त्यानं पाहावं. तो काय म्हणू लागला पाय झटकून टाकला. आंधळा असंच चालत असेल आणि असंच ठोकावून पडत असेल. याला म्हणतात असार विचार. याला काय म्हणतात असार विचार. त्याने जर डोळे उघडून पाहिले असते तर कशाची प्राप्ती होती. चिंतामणीची प्राप्ती होती. कशाची प्राप्ती होती चिंतामणीची. डोळे चांगले होते पण असार विचार डोक्यात केल्यामुळे चिंतामणी घालवला. याला म्हणतात असार विचार. आता सार विचार कशाला म्हणतात. सार विचार सांगण्याकरता आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. रामायणामध्ये हो मारीच नावाचं पात्र पाहिलं असेल ना. मारीच नावाचं पात्र रामायण पाहिलं ना तुम्ही टीव्ही वरती. हो त्याच्यामध्ये मारीच मामा पाहिलेला आहे ना. ज्याला हरणाचं रूप घेतलं होतं. रावणानं बोलावलं कुणाला मारीच मामाला. का कारण ज्या वेळेस रामप्रभू आणि सीतामाता कुठे होती पंचवटीमध्ये होती. पंचवटीमध्ये असताना रावण सुद्धा पराक्रमी होता. हुशार होता. तज्ञ होता. तरी त्याच्या डोक्यात विचार होता का मी एकट्याला मला सीता हरण करता येणार म्हणून त्या रावणानं काय केलं मारीचाला बोलावलं आणि मारीचाला सांगितलं मारीचा तुला रामाकडे जावं लागेल. मारीच म्हणतोय रावणा मी रामाकडे जाणार नाही. पहिला एका वेळेस मी गेलो होतो त्यावेळेस मला काही शिक्षा भोगायची ती भोगलेली आहे. आता मी पुन्हा रामाकडे जाणार नाही. कारण रामाकडे जर मी गेलो तर पुन्हा तुझ्याकडे परत येणार. कारण राम मला जिवंत सोडणार. मारीच म्हणतोय मी रामाकडे जाणार नाही. रावण म्हणतोय तू जर रामाकडे गेला नाही तर मी तुला सोडणार. मारीचाला प्रश्न पडला आता रामाकडे जर गेलो तरी मरायचंच आहे. नाही गेलो तर रावणाच्या हातून मरायचंच आहे. मरण तर दोन्ही करून अटळ आहे. मग त्या मारीच मामाने अगदी सार विचार केला. रावणाच्या हातून मरायचंच आहे. रावणाच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या हातून मरून जीवनाचा उद्धार करून घेतलेलं काय फरक.
याला म्हणतात सार विचार, याला म्हणतात सार विचार. मग असा सार काय, असार काय, याचा जीवाने विचार करावा. तो विचार करत असताना कसा करावा, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सारा सर विचार करावा इथं आता ऐकणाऱ्यांना सुद्धा शंका निर्माण झाली. महाराज तुम्ही सांगता सार गोष्टीचा विचार करा. आम्ही सार गोष्टीचा विचार केला. सार काय आहे, भगवंत आहे, हे तुम्ही आम्हाला पटवून दिलं. हो, भगवंत जर सार आहे मग तुमचा आग्रह का त्याचं नाम कंठात धरा. जर भगवंत सार आहे मग त्याचं नाम का आम्ही कंठात धरायचं. कंठात धरायचं म्हणजे कुठं धरायचं. कंठ दोन आहेत, कंठ दोन आहेत, एक आत आहे आणि एक बाहेर आहे. दोन कंठ आहेत. आपण बघा जेवत असताना आपण जो घास तोंडात घालतो ना, जर आपण ठसका जर गेला तर आत गेलेला घास बाहेर येतो, आत गेलेला घास बाहेर येतो. आणि ठसका जर नाही गेला तर तो घास आतमध्ये जातो, खाली उतरतो. याचा अर्थ कंठ हा मध्यस्थी आहे. कुठे आहे, कंठ हा मध्यस्थी आहे. हो, त्या भगवान परमात्म्याचं नाम कुठं धरायचं आहे, कंठात धारण करायचं आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला एक कळत नाही. जर भगवंत सार आहे मग तुम्ही त्या भगवंताचं नाम का आम्हाला कंठामध्ये धारण करायला सांगता. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, बाबांनो भगवंत जरी सार असेल, भगवंत जरी सार असेल, पण भगवंताचं नाम हे साराचंही सार आहे, साराचंही सार आहे. नाम साराचे हे सार आहे. म्हणून शरणागत यम किंकर किंवा सार सार नाम विठोबा तुझे सार. हो, म्हणून मी जपत आहे शुलपाणी वारंवार. हो, असं सार असणारं भगवंताचं नाम तुम्ही कंठात धारण करा. महाराज आम्हाला कळालं भगवंताचं नाम सार आहे, ते आम्ही कंठात धारण केलं. पण आमच्या जीवनात फायदा काय होईल, फायदा सांगत असताना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तयाच्या चिंता